शिल्लक उरलेल्या चपात्याचा झटपट होणारा असा मस्त भन्नाट आणि चमचमीत नाश्ता जर बनवला ना, तर घरातील लहानापासून मोठ्यापर्यंत सगळेच बोटे चाटून पुसून खातील आणि त्यांना कळणारसुद्धा नाही की हा नाश्ता शिळ्या चपातीपासून बनवला आहे. त्यामुळे नाश्ता खाऊन घरातील सगळे खुश आणि तुमच्या शिल्लक उरलेल्या चपात्या मार्गी लागल्या म्हणून तुम्हीही खुश. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. शिल्लक उरलेल्या चपात्यापासून आपण नेहमीच तुकडे किंवा चिवडा बनवत असतो, पण या पद्धतीचा नाश्ता जर बनवला ना, तर घरातील सगळेच जण खूप आनंदाने खातील आणि नेहमी नेहमी हा नाश्ता करण्यासाठी हट्ट करतील. इथे मी शिल्लक उरलेल्या 4 चपात्या घेतल्या आहेत. आता एखाद्या सुरीने किंवा पिझ्झा कटरने ह्या चपात्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने पातळ पातळ अशा याच्या आपल्याला पट्ट्या कापून घ्यायच्या. या पद्धतीने या चपातीचा जर नाश्ता बनवला ना, तर चवीला खूपच भन्नाट असा लागतो आणि काहीतरी वेगळं मुलाला खायला मिळालं म्हणून मुलंसुद्धा खूप खुश होतात. आता चपात्या कट करून घेतल्या, त्यानंतर चपातीची एक पट्टी घ्यायची व त्याचा गुंडाळून अशा पद्धतीने रोल करून घ्यायचा व हा रोल सुटू नये म्हणून याला टूथपिक लावून घ्यायची. अशाच पद्धतीने सगळ्या चपातीच्या ज्या पट्ट्या आपण कट करून घेतल्या आहेत त्याचे रोल तयार करून घ्यायचे. इथे माझ्याकडे 4 चपात्या शिल्लक उरलेल्या होत्या. तुमच्याकडे जास्त उरलेल्या असतील तरी काही हरकत नाही. कितीही नाश्ता बनवला तरी हा नाश्ता अजिबातही शिल्लक उरणार नाही. तर बघा सगळ्या चपातीचे रोल इथे मी बनवून घेतले. मीडियम गॅसवरती तेल मध्यम असं गरम करून घ्यायचं आणि आता जे चपातीचे आपण रोल केलेले आहेत ते कढईमध्ये टाकायचे. हे रोल एक वेळेस कढईमध्ये बसत नसतील तर 2 ते 3 बॅचमध्ये तळून घ्यायचे. मीडियम गॅसवरती अशा पद्धतीने सतत हलवत मस्त लालसर रंगाचे होईपर्यंत व छान आतपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत हे रोल तळून घ्यायचे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये मुलं घरी असतात आणि त्यांना नेहमी नेहमी वेगळं वेगळं असं काहीतरी खावं असं वाटते. त्यावेळेस तुम्ही हा नाश्ता नक्की करून बघा. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी किंवा चहासोबत तुम्ही हा नाश्ता बनवू शकता. मस्त लालसर रंगाचे होईपर्यंत व कुरकुरीत होईपर्यंत हे चपातीचे रोल्स तळून घेतले. हे रोल्स तळण्यासाठी जास्त तेल लागत नाही, त्यामुळे हे रोल्स अजिबातही तेलकट होत नाहीत व मस्त कुरकुरीत होतात. याचा आवाज तुम्ही ऐकू शकता. मस्त कुरकुरीत असे रोल्स झालेले आहेत. तर आता या सगळ्या रोल्समधून ह्या ज्या टूथपिक आहेत त्या काढून घ्यायच्या. आता कढईमध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं. अगदी अर्धी पळी एवढं तेल घातलं आहे. यामध्ये 2 चमचे पांढरे तीळ टाकूया. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये 3 ते 4 लसूण पाकळ्या मस्त बारीक कापूनसुद्धा टाकू शकता किंवा हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकता. तीळ छान तडतडले की इथे मी 2 मोठे चमचे टोमॅटो सॉस घातला आहे व अर्धा चमचा लाल तिखट. आता सगळ्या वस्तू व्यवस्थित अशा मिक्स करून घेऊया. जास्त वेळ परतायच्या नाही आहेत, फक्त मिक्स करून घ्यायच्या. सगळ्या वस्तू व्यवस्थित मिक्स करून घेतल्या की आता यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ टाकून घेतल्यानंतर सुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि तर यामध्ये तळलेले चपातीचे रोल टाकायचे आहेत आणि हा जो सॉस आहे हा सगळ्या रोलला व्यवस्थित असा लागला पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं. तर बघा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता सगळ्यात शेवटी यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर घालून मिक्स करायचं आहे ना. हा नाश्ता करायला खूपच सोपा आणि चवीला खूपच भन्नाट असा लागतो. हा नाश्ता एकदा खाल्ल्यानंतर तुमच्या घरातील सगळेच जण हा नाश्ता नेहमी नेहमी करण्यासाठी हट्ट करतील. तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. सिंपल मेजवानी मराठीची व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटेचे बटन प्रेस करा. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत.